आंदोलनाला महिना उलटल्यानंतर पंतप्रधान मोदींनी एक्सपोस्ट करत प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्याचं आणि जबाबदाऱ्या असणाऱ्यांवरती कारवाईचं आश्वासन दिलंय। पण यावरनं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी टीका केली आहे। एक्सवरनं राहुल गांधींनी असं म्हटलंय की तरुणांच्या भविष्याचं सर्वाधिक नुकसान तुम्हीच केलं। तुम्ही शिक्षण व्यवस्थेचा ताबा घेतला, ती उद्ध्वस्त केली, त्यासाठी प्रोत्साहन दिलं, जबाबदार असणाऱ्यांना पाठीशी घातलं। विद्यार्थ्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत। प्रधानांचा राजीनामा, विद्यार्थ्यांची माफी मागा आणि लाठीमार करणाऱ्यांवरती कारवाई करा। आणि राहुल गांधींबरोबरच विरोधी पक्षातले इतर नेत्यांनीही मोदी सरकारवरती टीका केली आहे। आज तक क्यों चुप बैठे, क्यों बात नहीं करे? ये इस हालात को बनाने के लिए, बच्चों को सड़क पे उतरने के लिए, लाठियां खाने के लिए, अगर किसी ने मजबूर किया है या किसी ने ये वातावरण तैयार किया है, ये प्राइम मिनिस्टर ने किया है, दूसरे कोई किए नहीं। वो खुद ही ये स्थिति उन्होंने पैदा की है, और जो आदमी वातावरण पैदा करता है वो सॉल्वेशन भी वही देना चाहिए। कुंभकर्ण झोपेतून जागा झाला, अशा प्रकारच्या दोन घटना आज बघायला मिळाल्या। एक तर 30 दिवसानंतर नरेंद्र मोदींनी अत्यंत खोटारडं का असेना मात्र काहीतरी विधान केलं, आणि दुसरीकडे गाढ झोपी गेलेले अण्णा हजारे आज हे आंदोलनाला बसतात आहे। यांना आता पुन्हा झोपेत जाऊ नका, झोपेचं सोंग घेऊ नका, ही आमची त्यांच्याकडून असणारी अपेक्षा राहील। आज जे मोदींनी ट्विट केले का काय केले मला कल्पना नाही, की दोषींना सोडणार नाही, तर ज्यांनी या मुलामुलींवरती निर्दयीपणाने लाठीमार केलेला आहे, ज्यांनी मुलींचे कपडे फाडलेत, जे पोलिसांच्या वेशात न येता जे गुंड तिकडे घुसलेत, या गुंडांना पकडून त्यांना सुद्धा कठोर शिक्षा करण्याची जबाबदारी मोदी घेत आहेत का? हे गुंड कोणी घुसवले होते, हे गुंड कोणी आणले होते? आणि राजरोज फिरतात, त्यांचे पण व्हिडिओ आहेत, अगदी ती काठ्या बिठ्या आणि पोलिसांच्या लाठ्या त्यांच्या हातात कुठून आल्या? प्रश्न असा आहे की आज राजीनामा धर्मेंद्र प्रधानांचा मागायला सुरुवात झाली होती, परंतु आता प्रश्न असा आहे की ज्या प्रकारे मुलांना मारलं गेलंय, आता हा प्रश्न प्रधानांपुरता मर्यादित न राहता पंतप्रधानापुरता पुढे गेलेला आहे। पंतप्रधानांनी आज काहीतरी ट्विट केले, पण त्या ट्विटला काही अर्थच नाहीये। खरं तर ह्या लोकांना बोलवून जर समजा त्यांच्याशी चर्चा केली असती आणि तो विषय जर नीट समजून घेतला असता तर एवढं प्रकरण पण झालं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।